सदर कथेमधून अंधश्रद्धा पसरवणे किंवा अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे असा कुठलाही हेतू नाही. या कथेतील स्थळ, घटना आणि पात्रे ही पूर्णतः काल्पनिक असून त्यांचा जिवंत किंवा मृत व्यक्तींशी काहीही संबंध नाही. तसे आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. ही कथा केवळ मनोरंजनाच्या हेतूने सादर करीत आहोत, त्याची कृपया वाचकांनी नोंद घ्यावी. अनुभव 2017 सालचा आहे. मी आणि माझे मित्र कल्पेश, आशिष आणि सुवीर दरवर्षी वेळात वेळ काढून भेटत असतो. आपापल्या जीवनात किती व्यस्त असलो तरी आम्ही वर्षातून किमान 2 वेळा तरी छोटेसे गेट टुगेदर करतोच. आणि जमले तर सुवीरच्या घरी टेरेसवर भेटतो आणि नाईट आऊट करतो. एकदा अशाच एका रात्री सहज भूत, प्रेत, आत्मा यांचा विषय निघाला. तेव्हा आशिषने तो सरळ हसण्यावर नेला आणि उडवून लावला. त्यावर कल्पेश जरा गंभीर झाला आणि आशिषला विचारले, मित्रा, तू मागच्या वर्षी दादाच्या घरी आला होतास, आठवतंय का? तसे त्याने लगेच म्हटले, अरे सवाल, खूप मस्त घर आहे ते. मला तो एरिया, तिथले शांत वातावरण खूप आवडले होते. अरे, मी तर लग्नानंतर तिथेच घर बघायचा विचार करतोय. तसे कल्पेश त्याचे बोलणे तोडतच म्हणाला, दादा आणि वहिनी आता तिथे राहत नाहीत. त्या घराचे सोड, त्या भागातही पुन्हा राहायला जाणार नाहीत. कल्पेश, असे काय बोलतोयस? हे सगळं टक लावून पाहू लागले. आम्ही सगळ्यांनी त्याला विचारायला सुरुवात केली आणि त्याने सगळा प्रकार एक एक करत उलगडून सांगायला सुरुवात केली. दादाचं लग्न होऊन 1 वर्ष झालेले, पण वहिनीचं आणि आईचं पटायचं नाही. म्हणून दररोज भांडणं व्हायची. म्हणून शेवटी त्या दोघींनी वेगळं राहायचा निर्णय घेतला. त्यांनी भाड्याची जागा शोधायला सुरुवात केली. जवळपास महिन्याभराने त्यांना एक जागा मिळाली जी त्यांच्या आवाक्यात होती. एजंटनी त्यांना घर बघायला बोलवले आणि जागा बघायला मी, दादा आणि वहिनी असे तिघे गेलो. ती रूम 3ऱ्या मजल्यावर होती. रूम नंबर 301. आत गेलो आणि पाहिले तर अगदी स्वच्छ आणि नीटनेटके होते. सेमी फर्निश असल्यामुळे महत्त्वाचे सगळे सामान जसे की फ्रीज, AC, गॅस शेगडी रूममध्ये होते. दादाचे अर्धे प्रश्न याने सुटणार होते. त्यामुळे त्याने पुढील बोलणी सुरू केली. एजंट म्हणाला की घर मालक माझे काकाच आहेत. ते बाहेर असतात, त्यामुळे त्यांनीच मला सगळे पाहायला सांगितले आहे. जेव्हा ॲग्रीमेंटचा विषय निघाला तेव्हा तो एजंट म्हणाला, तुम्ही त्याचे टेन्शन घेऊ नका. मी सगळे सांगतो ते तुम्हाला. तुम्ही इथे कधीही राहायला येऊ शकता. तेव्हा दादाच्या डोक्यात एकच गोष्ट होती, ती म्हणजे राहत्या घरातून लवकरात लवकर बाहेर पडायचे. मी त्याला म्हणालो की गोष्टी कायद्याप्रमाणे होऊ दे. ॲग्रीमेंट होऊन जाऊन दे. काही दिवस जातील, पण असे कोणाच्या सांगण्यावर जाऊ नकोस. मात्र त्याने माझे काही ऐकले नाही. दुसऱ्या दिवशी त्याने भाडे आणि डिपॉझिट देऊन थोडेफार सामान तिथे नेले आणि संध्याकाळी तिथे राहायलाही गेले. सगळे सामान त्या रूममध्ये असले तरी हॉलमध्ये पंखा नव्हता. म्हणून मग त्यांनी नवीन पंखा लावून घेतला आणि त्याचबरोबर ज्या गोष्टींची गरज वाटली त्या सगळ्या घेतल्या. 2 दिवसांनी लगेच त्याने घरात एक पूजा ठेवली होती आणि बऱ्याच नातेवाईकांना आमंत्रण दिले होते. तेव्हाच आशिषही आला होता. तुम्हा दोघांना यायला जमले नव्हते, नाहीतर तुम्हालाही ती रूम पाहता आली असती. पूजा झाली, सगळे काही सुरळीत सुरू होते. आठवडा जायला आला होता. दादा आणि वहिनीला फक्त एक गोष्ट खटकत होती. तिथे राहायला आल्यापासून कोणीही शेजारी त्यांच्याशी बोलत नव्हते किंवा विचारपूस करायला आले नव्हते. 1-2 वेळा दादा वहिनी सहज म्हणून त्यांच्याशी बोलायला गेले, पण त्यांनी तोंडावर दरवाजा लावून घेतला. वहिनीला हे सगळे खूप विचित्र वाटले. हे कसले शेजारी आहेत जे आपल्यासोबत साधे बोलायलाही तयार नाहीत.
त्यावर दादा म्हणाला, मरू दे त्यांना, त्यांच्यामुळे आपले काही अडतंय का, लक्ष नको देऊस. त्या रात्री ते दोघेही गाढ झोपेत होते. अचानक दादाला नळ सुरू असल्याच्या आवाजाने जाग आली. तो उठला आणि बेसिंग जवळ आला, पण तिथे पोहोचेपर्यंत तो पाणी वाहण्याचा आवाज बंद झाला होता. त्याला आश्चर्यच वाटलं, कारण त्याला स्पष्ट आवाज ऐकू येत होता, पण अचानक तो बंद झाला. तो पुन्हा बेडरूममध्ये येऊ लागला. तितक्यात त्याच्या मागे कोणीतरी असल्याची चाहूल त्याला जाणवली. तो झटकन मागे फिरला आणि मागचे दृश्य पाहून त्याचा थरकाप उडाला. एक काळापट्ट सावली त्या मंद प्रकाशात त्याच्यासमोर उभी होती. त्याने घाबरून पटकन लाईट लावण्यासाठी बटन दाबले आणि समोर पाहिले. समोर कोणीही नव्हतं. त्याला कळलं नाही की आपल्याला भास होत आहेत की आपण जे पाहिले ते खरं होतं. वहिनी गाढ झोपेत होती. त्याने बेडरूममध्ये येऊन अलगद बेडवर अंग टाकले. मनात तोच विचार सुरू होता, जर भास असले तरी पाण्याचा आवाज येणं अचानक बंद कसा झाला. तो खूप घाबरून गेला. आणि ती सावली, हा सगळा योगायोग कसा असेल. विचार करता करता त्याला झोप कधी लागली कळलेच नाही. दुसऱ्या दिवशी ते दोघेही आपापल्या कामाला गेले. दादा मात्र संपूर्ण दिवस तोच विचार करत राहिला. त्याचे कशातही लक्ष लागले नाही. तो काम संपून जरा लवकरच घरी आला. वहिनी अजून घरी आली नव्हती. घरात शिरल्यावर त्याला खूप अस्वस्थ जाणवू लागले. जसं घरात तो एकटा नाहीये, अजून कोणीतरी घरात आहे. ती जाणीव त्याला अजून अस्वस्थ करू लागली. कुठेतरी मनात भीतीने घर करायला सुरुवात केली होती. रात्री वहिनी घरी आली आणि दादाला असे टेन्शनमध्ये पाहून काय झाले हे विचारू लागली, पण त्याने फक्त दमलोय असे सांगून विषय वाढवला नाही. काही दिवस उलटले असतील. त्या दिवशी वहिनी तिच्या मैत्रिणीच्या लग्नासाठी नाशिकला गेली होती. दादाला सुट्टी मिळाली नाही म्हणून त्याला जाता आले नाही. घरात एकटे थांबायला त्याला जरा भीतीच वाटत होती. आईकडे जायलाही त्याला जीवावर आले होते. शेवटी एकच दिवसाचा प्रश्न आहे असा विचार केला आणि तो घरात थांबला. ऑफिसचं काम करत बसला होता, त्यामुळे झोपायला थोडा उशीर झाला. बेडवर येऊन झोपला आणि कामाच्या थकव्यामुळे काही क्षणात त्याला गाढ झोप लागली. बेडरूममधला लाईट बंद होता, पण बाहेरच्या स्ट्रीट लाईटचा मंद प्रकाश खिडकीतून आत येत होता. मध्यरात्र उलटून गेली असेल तितक्यात त्याची झोपमोड झाल्यासारखी झाली. हलके डोळे उघडले. बेडच्या एका कडेला एक बाई त्याच्याकडे पाठ करून बसली होती आणि काहीतरी पुटपुटत होती. तो खाडकन बेडवर उठून बसला आणि पुन्हा त्या दिशेला पाहिले, पण त्या रूममध्ये मिट्ट काळोखाशिवाय दुसरे कुणीही नव्हते. स्वप्न होते की खरंच कोणी बाई बसली होती. घाबरून त्याने रूमची लाईट लावली आणि झोपायचा प्रयत्न करू लागला. अचानक त्याचं डोकं आणि मान खूप दुखू लागली. ती रात्र त्याने कशीबशी काढली. दुसऱ्या दिवशी सकाळी कसाबसा तो ऑफिसला गेला. अंग खूप जड झालं होतं. दुपारी वहिनी परत आली. संध्याकाळी ऑफिसहून घरी परतत असताना त्यांनी बिल्डिंगच्या वॉचमॅनकडे थोडी विचारपूस केली. त्याला विचारले, आम्ही राहतो तिथे आधी कोणी राहायचं आणि हे आमच्या 3ऱ्या मजल्यावरचे लोक असे विचित्र का वागतात? तसेच आहेत की काही प्रॉब्लेम झालाय? तो फक्त एकच वाक्य बोलला, मला माहीत नाही. पण हे बोलताना त्याने अजिबात नजरेला नजर मिळवली नाही. आणि यामुळे दादाला संशय आला. घरी आल्यावर त्याने वहिनीला सगळा प्रकार सांगितला आणि जसे तो फ्रेश होऊन बेडरूममध्ये गेला, त्याचे डोके पुन्हा ठणकू लागले. काही मिनिट आराम करून तो बेडवर जाऊन पडला. तितक्यात वहिनी मागून आली आणि म्हणाली, अरे तू लाईट चालूच ठेवून गेला होतास सकाळी.
दिवसभर लाईट सुरू होता. दादाने वेळ मारून मारून राहून गेले असेल बंद करायचे असे म्हटले. त्याचे वहिनी म्हणाली, तू परत सिगारेट प्यायला सुरुवात केलीस का? हे ऐकून तो जरा गोंधळात पडला. नाही ग, मी सिगारेट सोडून जमाना झाला. तुझी शपथ, दादा तिला समजावत म्हणाला. मग मागच्या बाल्कनीमधून वास कसा काय आला? खरं सांग मला. वहिनीने पुन्हा प्रश्न केला. आता मात्र दादाला राहवले नाही. याआधी घडलेल्या सगळ्या घटना एक एक करून त्याने वहिनीला सांगितल्या. तिला हे ऐकून धक्काच बसला. कारण एरवी चेष्टा मस्करी करणारा व्यक्ती आज अतिशय गंभीर होऊन हे सगळे सांगत होता. त्याच्या चेहऱ्यावरचे भय सगळे काही सांगून जात होते. तू खूप दमला आहेस, आपण यावर उद्या बोलू, असे वहिनीने सांगून त्यांना झोपवले. वहिनी ह्या सगळ्याचा विचार करत झोपून गेली. रात्रीचे जवळपास 2 वाजले असतील. अचानक त्यांच्या दारावरची बेल वाजली. आता इतक्या रात्री कोण असेल? दोघंही खूप घाबरले. बाहेर जाऊन बघण्याची कोणाचीही हिंमत होत नव्हती. शेवटी दादाने थोडे धाडस करून दरवाजाच्या होलमधून बघण्याचा प्रयत्न केला. मात्र बाहेर कोणीही नव्हतं. वहिनीला हे सगळं खूप विचित्र वाटलं. कारण तिला अशा ह्या अमानवीय गोष्टीवर विश्वास नव्हता. त्यानंतर मात्र घराची बेल वाजली नाही. काही दिवसांनी वहिनीची आई तिच्याकडे राहायला आली. तेव्हा दादाने त्यांना या सगळ्या गोष्टींबद्दल सांगितले. त्यावर तिने घरी शांती करण्याचा उपाय सुचवला. दादा लगेच तयारही झाला. गृहशांतीचा सगळा कार्यक्रम रविवारी त्याच्या हॉलमध्ये पार पडला. वहिनीची आई सोफ्यावर बसली होती आणि तिच्यासमोर ती पूजा चालू होती. हवनकुंडामधून धूर येत होता आणि त्या धुरात तिने असे काही पाहिले जे पाहून कुणालाही हृदयविकाराचा झटका झाला असता. त्या धुरामध्ये एका बाईचा चेहरा तयार झाला होता. तिला तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. मात्र तेव्हा तिने ते कोणालाही जाणवू दिले नाही. सगळे आटोपल्यावर आणि पाहुणे गेल्यावर तिने दादाला आणि वहिनीला बोलावले आणि घडलेला भयानक प्रकार सांगितला. त्यांचे बोलणे ऐकून दादा लगेच म्हणाला, मी बोललो होतो, माझ्या इथे कोणत्याही अदृश्य शक्तीचा वास आहे. पण वहिनीने त्या दोघांची समजूत काढायला सुरुवात केली आणि सांगू लागली, तुम्हाला सारखा भास होतोय. जर ह्या घरात खरंच काहीतरी आहे तर मला का दिसत नाही? गृहशांती केल्यानंतर त्यांना काही दिवस काहीच अनुभव आला नाही. पण दादाचं डोकं अधूनमधून खूप दुखायचे. शेवटी त्याने न राहून डॉक्टरला दाखवले. टेस्ट केल्या, पण सगळे काही नॉर्मल. एका रविवारी वहिनी घरी एकटी होती. दादा ऑफिसच्या मित्रांसोबत बाहेर गेलेला. दुपारची वेळ होती. दाराबाहेर तिला कसला तरी आवाज आला म्हणून तिने दार उघडले. बाहेर कचरा उचलणारा माणूस जिना धूत खाली येत होता. त्यांच्या मजल्यावर एकानेही दार उघडले नाही. त्यामुळे वहिनी म्हणाली की थांबा, मी पाणी आणून देते. किती बादल्या हवे पाणी? पण तो माणूस मागे बघत म्हणाला, नाही, पाणी नको. वहिनीने दार लावले आणि सगळे सुरुवातीपासून आठवायला सुरुवात केली. त्या घरात काहीतरी अमानवीय आहे हे मानायला तयार नव्हती. त्या बिल्डिंगमधल्या सगळ्या लोकांचा स्वभाव, दादाला आणि तिच्या आईला आलेला अनुभव मात्र तिला पचनी पडत नव्हता. तिने तिच्या पद्धतीने त्याचा छडा लावायचा ठरवलं. ती हॉलमध्ये आली. दरवाजा, दार, खिडक्या घट्ट लावून घेतल्या आणि मोठ्याने ओरडून विचारू लागली, ह्या घरात आता माझ्याशिवाय कोण आहे? हिम्मत असेल तर समोर ये. काही वेळ ती तशीच उभी राहून कसली चाहूल घेत येते का ते ऐकू लागली. काही दिसतंय का ते पाहू लागली. नंतर हळूहळू संपूर्ण घरात फिरत ती हे एकच वाक्य बोलू लागली. पण तिला काहीच प्रतिसाद मिळाला नाही. बऱ्याच वेळानंतर तिने
निष्कर्ष काढला की ह्या घरात काही नाही आहे आणि दादा आणि तिच्या आईला फक्त भास होत आहेत किंवा त्यांच्या मनाचे खेळ आहेत सारे, ज्याला काडी मात्र अर्थ नाही. आणि राहिला प्रश्न बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या इतर लोकांचा, तर ते स्वभावानेच विचित्र आहेत. हा विषय तिने इथे थांबवायचं ठरवलं आणि टी व्हीवर सिरियल पाहत बसली. तो दिवस तसाच निघून गेला. दुसऱ्या दिवशी रात्री तिचं अचानक डोकं दुखायला लागलं. ती उठली, पाणी प्यायली आणि पुन्हा झोपून गेली. रूममधला लाईट बंद होता, पण बाहेरून येणाऱ्या स्ट्रीट लाईटमुळे रूममध्ये अंधुक दिसत होते. पाणी प्यायल्यावर ती झोपली आणि तिला खूप अस्वस्थ वाटू लागले. श्वास कोंडू लागला. तिने डोळे उघडले आणि समोरचे दृश्य पाहून ती जोरात ओरडली. तिच्या आवाजाने दादा धडपडत उठला आणि लाईट लावली. त्याने वहिनीकडे पाहिले तर ती घामाने ओलीचिंब झाली होती. भीतीने थरथर कापत होती. तिला काहीच बोलता येत नव्हते, कारण ती प्रचंड घाबरली होती. दादाने कसेबसे तिला शांत केले. तसे ती रडू लागली आणि विनवण्या करू लागली की आपण इथे नको राहूया. दादाने तिला विचारले की नक्की काय झाले. त्यावर ती म्हणाली, मी पाणी पिण्यासाठी उठले आणि पुन्हा झोपले तर मला खूप अस्वस्थ वाटू लागले. मला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. मी सहज डोळे उघडून समोर बघायचा प्रयत्न केला तर एक बाई केस मोकळे सोडून आपल्या बेडवर बसली होती. तिच्या चेहऱ्यावर कसलेही हावभाव नव्हते. ती एकटक माझ्याकडे बघत बसली होती. हे सांगताना वहिनीने बेडच्या एका कोपऱ्यात इशारा केला. दादाने तिला खूप सावरण्याचा प्रयत्न केला, पण ते घर सोडण्याशिवाय आता त्यांच्याकडे दुसरा काही पर्याय नव्हता. ती रात्र त्यांनी कशीबशी काढली. सकाळी दादाने त्या घराच्या एजंटला फोन केला, पण तो काही त्याने उचलला नाही. काल रात्रीच्या प्रसंगामुळे वहिनीला ताप भरला होता, त्यामुळे ती ऑफिसला गेली नाही. त्यामुळे दादाने देखील सुट्टी घेतली. इतक्या लगेच घर सोडणे शक्य नव्हते आणि वहिनीला सोडून तो घराच्या बाहेर पडूही शकत नव्हता. म्हणून त्याने मला फोन केला. घडलेला सगळा प्रकार सविस्तर सांगितला. मी त्याला घरी यायला सांगितले, खूप समजावले, पण त्याने काही ऐकले नाही. कारण परत आईवडिलांच्या घरी जायचे म्हणजे त्यांचे बोलणे टोमणे ऐकावे लागणार असे त्याला वाटले असावे. शेवटी मी 2-3 जणांना फोन केला. माझा एक खास मित्र आहे जो काही कामानिमित्त बाहेर जाणार होता. मी दादाला थोडे दिवस त्याच्या घरी राहायला सांगितले. सामान काही दिवस त्याच रूममध्ये किंवा टेरेसवर ठेवू असे ठरले. हे ऐकून दादाला जरा बरं वाटलं. त्यांनी दुपारीच नवीन घर शोधायला सुरुवात केली. त्याच संध्याकाळी कपडे वगैरे घेऊन तो वहिनी आणि मित्राकडे राहायला गेले. तिथे मित्राची आई घरी होती. जसे त्या घरी आले, दादाचे डोके दुखणे एकदम बंद झाले. अस्वस्थपणा थांबला. अनामिक भीती कुठेतरी नाहीशी झाली. वहिनींचा ताप देखील कमी झाला. तेव्हा मात्र दादाची खात्री पटली की त्या घरात घडणाऱ्या गोष्टी साध्या नाहीत. दुसऱ्या दिवशी दादाला एक फोन आला. घर भाड्याने देणाऱ्याचा फोन होता. घर पाहायला मी आणि दादा गेलो. भाडे थोडे जास्त होते, पण घरही तसेच होते. ते आम्हाला दोघांनाही आवडले. व्यवहाराचे बोलणे झाले. आता ते सामान त्यांना जुन्या घरातून नवीन घरात आणायचे होते. मात्र आधीचा एजंटला फोन लागत नव्हता. दुपारी त्याचा फोन आला. दादाने सरळ सांगितलं की आम्हाला इथे राहायचं नाही, आम्हाला डिपॉझिटचे पैसे परत करा. त्यावर तो एजंट चिडून वाद घालू लागला. तो ऐकत नाही हे समजताच दादाने त्याला शिव्या घातल्या आणि त्या बाईचा सगळा प्रकार सांगितला आणि हेही सांगितले की आम्हाला फसवून तू हे घर भाड्यावर दिले. जर तू पैसे परत दिले नाहीस तर सगळीकडे याबद्दल सांगून टाकेन. त्या बाईचा विषय निघताच तो एकदम शांत झाला. त्याने विषय न वाढवता पैसे परत द्यायला तयार झाला.
आणि उद्या घराची चावी घ्यायला येतो असे सांगून फोन ठेवून दिला. दुसऱ्या 2 दिवसात नवीन घराचे ॲग्रीमेंट बनवायचे ठरले. दुसऱ्या दिवशी दादा आणि मी सामान घ्यायला आलो. सामान तसे काही जास्त नव्हते, त्यामुळे तासाभरात सगळे सामान टेम्पोत भरले. हॉलमधला पंखा काढायचा राहिलेला. तसे सोबत आलेल्या माणसाने स्टूल घेतला आणि त्यावर उभा राहून पंखा काढू लागला. दादा तिथे बाजूलाच उभा होता. जसा त्याने हुकमधून पंखा काढला, अचानक स्टूल वाकडा झाला आणि तो माणूस खाली पडला. पंखा त्याच्या हातातून सुटून दादाच्या पायावर पडला. सगळी माणसे धावत आली आणि दादाला उठवले. सगळे सामान अधिक टेम्पोमध्ये भरल्यामुळे घरात काहीच नव्हते. त्यामुळे दादाला खाली लादीवर बसावे लागले आणि त्या जखमेवर रुमाल बांधला. तेवढ्यात त्या घराच्या समोरचा दरवाजा उघडला आणि एक वयस्कर बाई बाहेर आली. तिने दादाला तिच्याकडे घेऊन यायला सांगितले. त्या बाईने दादाच्या पायाला मलमपट्टी केली. निघायच्या आधी दादाने त्या बाईला विचारले, इतक्या दिवस आम्ही इथे राहत होतो तेव्हा तर तुम्ही आमच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही, मग आता हा शेजार धर्म कसा सुचला तुम्हाला? त्यावर ती बाई जे म्हणाली ते ऐकून सगळे सुन्न झालो. ती सांगू लागली, तुम्ही ज्या घरात राहता ते आधी माझेच घर होते. ह्या मजल्यावरील 301 आणि 302 माझ्याच. मी आणि माझे पती इथे राहायचो आणि ही खोली भाड्याने द्यायचो. एकदा ही खोली एका जोडप्याला दिली. राहणीमानावरून ते मोठ्या घरचे वाटत होते. ती बाई एकटीच घरी असायची. नवरा बहुतेक नसायचाच. चांगल्या घरचे वाटले म्हणून राहायला दिले. पण नंतर कळले की ती बाई खूप व्यसनी होती. खूप सिगारेट प्यायची आणि कधीकधी तर दारू पिऊन तमाशे करायची. एके दिवशी तिला कळले की तिच्या नवऱ्याचे बाहेर दुसऱ्या बाईबरोबर काहीतरी सुरू आहे आणि तो तिला फसवतोय. त्यांच्यात बराच वाद झाला आणि तिने हॉलमधल्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस केस वगैरे झाले. बरेच महिने ती खोली बंद होती. आमच्याकडे जेव्हा डागडुजीचे काम काढले म्हणून आम्ही काही दिवस तिथे राहायला गेलो. तिथे राहत असताना नेहमी माझे डोकं आणि अंग दुखायचे. विचित्र भास व्हायचे. माझ्या पतींना देखील असाच त्रास व्हायचा. आम्ही वास्तुशांती केली, पूजा केली, पण काही फरक नाही. आम्ही जेव्हा पुन्हा आमच्या आधीच्या खोलीत राहायला आलो तेव्हा आमचे सगळे त्रास कमी झाले. मात्र एका संध्याकाळी वॉचमॅन सोबत बोलत असताना माझी नजर त्या खोलीच्या खिडकीमध्ये गेली. तेव्हा ती बाई मला त्या खिडकीत उभी दिसली. खोली बरेच महिने बंद होती. मला वाटले की मला भास झाला, पण काही दिवसांनी वॉचमॅन देखील बोलला की त्यालाही ती खिडकीत उभी दिसली. तेव्हाच आम्ही खोली विकून टाकायचे ठरवले. ज्याला ती खोली विकली तो माणूस इथे नसतो. त्याने ती जागा घेऊन सरळ भाड्याने दिली. मात्र इथे कोणताही भाडेकरू 1 महिन्याहून जास्त टिकत नाही. मागच्या वेळी मी एका भाडेकरूला सांगितले आणि हे तो त्या माणसाला बोलला तेव्हा त्याचा आणि माझ्या पतीचा खूप वाद झाला. म्हणून आम्ही ह्या खोलीबद्दल कोणालाही सांगायला जात नाही. हे सगळे ऐकून दादाला काय बोलावे ते कळत नव्हते. ते तिथून बाहेर पडले. खाली एजंट भेटला. दादा तर त्याला मारायलाच निघाला होता, पण मी त्याला कसेबसे थांबवले. त्याने मुकाट्याने सगळे पैसे दिले आणि चावी घेऊन तिथून निघून गेला. दादाने सहज एक नजर वर त्या खोलीकडे पाहिले. त्या खोलीत एका बाईची पुसटशी आकृती उभी दिसली. त्यानंतर 1 मिनिटही आम्ही तिथे थांबलो नाही. या जगात चांगल्या गोष्टी आहेत तर वाईट गोष्टी नक्कीच असतील. विश्वास ठेवायचा की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.